राजगुरुनगर शहरामध्ये काल दुपारी बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्यांची हत्या झाल्याचं आता पुढे आलंय आणि या दोघींचे मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आले। या प्रकरणामध्ये एका आरोपीला पोलिसांनी अटक केली। हा आरोपी मृत मुलीच्या शेजारीच राहणारा होता आणि काल दुपारी दोघी घराजवळ खेळत होत्या। अचानक या दोघी मुली तिथनं बेपत्ता झाल्या। त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री एका इमारतीजवळच्या पाण्याच्या टाकीमध्ये या दोघींचे मृतदेह आढळले आणि हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। त्याच्यामुळे ही हत्या नेमकी कशी झाली, कशासाठी झाली या संदर्भातलं चौकशी आता सुरू आहे। राजगुरुनगर शहरामधून ही अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक अशी बातमी आहे। राज्यामध्ये महिला, लहान मुली सुरक्षित नाहीत त्याचं पुन्हा एकदा ही घटना हे स्पष्ट सांगते। घराजवळ खेळत होत्या 2 लहान मुली आणि तिथनं त्या गायब झाल्या। बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध त्यांचे पालक घेत होते तेव्हा इमारतीच्या शेजारी असलेल्या टाकीमध्ये या मुलींचे मृतदेह मिळाले। दोन्ही मुली गायब झाल्या आणि दोघी मुलींचे आता मृतदेह हाती लागलेत। पुढचा तपास सुरू आहे। शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आले।